तर नमस्कार मंडळी, हार्मोनियम नोटेशनच्या ह्या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजचं जे आपण गीत घेऊन आलेलो आहे, जय शारदे वागीश्वरी, हे शांता शेळके यांनी लिहिलेलं, श्रीधर फडके यांनी त्याला संगीत दिलेलं आहे आणि आशाताईंनी ते गायलेलं आहे. तर या गाण्यामध्ये जरा जे म्युझिकचे पीस आहेत, बासरी आणि सितारवरचे, तसंच जे आलाप आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त मी प्रयत्न केला आहे की सोपं नोटेशन राहील, तरीसुद्धा बघा, लिहून घ्या नोटेशन, छानपैकी समजून घ्या आणि तुम्हाला कसं वाटतंय ते वाजवा. जरा थोडंसं लिटिल बिट कठीण म्हणू शकतो आपण नोटेशन आहे, पण समजून घ्या व्यवस्थित. या गाण्यामध्ये नी कोमल येतो, नी शुद्ध कुठेच येत नाही, नी कोमल येतो आणि ग कोमल येतो. तर हे लक्षात ठेवा की ग कोमल येतात. आता काळी एक पासून आपण सुरुवात केली, काळी एक, हा वरचा काळी एक, या काळी एक मध्ये ग कोमल आहे आणि नी कोमल आहे, बाकी सगळे शुद्ध स्वर आहेत, बाकी सगळे शुद्ध स्वर आहेत. तर आधी आपण बघूया की ज्या वेळेला चालू होतं गाणं, त्याच्या आधीचा जो म्युझिकल पीस आहे बासरी आणि सितारवरचा, याला आधी फक्त पेटीवरती नोटेशन बघा. नोटेशन तुम्हाला वर फ्लॅश होताना दिसतंय. सो जस्ट ऑब्झर्व की काय आहे नोटेशन. आधी तो पीस पेटीवर कसा वाजेल बघा. आता नोटेशन कसं आहे, पनी सा ग, वरती ग प म प, प प प प ध प. हा जो ध टच करायचा आहे ना, हा मिंट घ्यायची त्याची, तो जो ध आहे ना त्याची मिंट घ्यायची. रे ग रे सा, सा ग म ध प म ग सा, प म ग म म ग. संपूर्ण नोटेशन तुम्ही कसं वाजवताय याच्यावर डिपेंड आहे. सो कसं आहे नोटेशन बघा एकदा पेटीवर, पुन्हा एकदा बासरीचं नोटेशन. आणि मग सितारचं सोपं आहे, सा रे ग म प प म ग म ग, सा रे ग म म ग रे सा, रे ग प प म ग म ग, सा रे ग म म ग रे सा. आपल्या म्युझिकल नोट लक्षात आले. आता ह्याला जर मी ॲक्च्युअल बासरीवर टर्न केलं, आता सिंथसायझरचा उपयोग करून घेऊ आपण. बासरीवर जर टर्न केलं तर हे कसं वाजेल. हे झालं बासरीवरती. आता जे सितार वाजतं त्याच्यामध्ये, लक्षात आलं आपल्या. सो हे सितारचं नोटेशन झालं आणि बासरीचं नोटेशन झालं. सो हे पेटीवरती आपण बघितलं. सो तुम्हाला म्युझिकल पीस लक्षात आला असेल. आता हा म्युझिकल पीस झाला की आपण ॲक्च्युअल जे ध्रुवपद आहे त्याला सुरुवात करूया. जे गाणं आहे, जय शारदे वागीश्वरी, तर ह्याचं जे नोटेशन आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया. ग वरून चालू होतं, कोमल ग वरून. बघा, कसं, जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी. दोन्ही व्हेरिएशन तुम्हाला नोटेशन फ्लॅश होताना दिसतंय. दोन्ही नोटेशन बघा.
ग म प प नि सा ग सा सा नि सा नि प म ग ग म प प नि सा ग सा 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 जय शारदे वागीश्वरी जय शारदे वा आता तुम्ही हे वा जो शब्द आहे तुम्हाला नोटेशन दिसते पनिसाग एका अक्षरावरती 5-5 6-6 स्वर श्रीधर फडके यांनी स्वरबद्ध केले. त्याच्यामुळे वाजवताना तसं वाजवा की तो आलाप येतोय. वा पनी साग वागेश्वरी. पुढची हो. आता विधी कन्या के जो आहे त्याचं सा ग सा नि प नि ग इतके स्वर त्या के वर आहेत. विधी कन्या के विद्या. आता विद्याधरी मधलं विद्याधरी वागेश्वरी. पुढचं वागेश्वरी. बघा जरा व्हेरिएशन बरंच आहे, समजून घ्या. विधी कन्या के साग सानी पनी साग सानी पनी ग लिहिलंय मी डायरेक्ट सोपं व्हावं म्हणून, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट तिथे व्हावं. पण तुम्ही सा ग घेऊ शकता. बेसिक नोटेशन साग सानी पनी ग. केला तुम्हाला एक स्वर जास्त ते कमी जास्त होऊ नये म्हणून सा नाही घेतलाय, पण स्पीडमध्ये वाजवता येत असेल बघा. स्पीडमध्ये तुम्ही स्पीड वाढवलं तर एखाद दुसरा स्वर जास्त पण घेऊ शकता. साग सानी पनी ग के. किंवा तुम्हाला जर कॉन्फिडन्स आला तर सा टच करून ग घ्या. साग सानी पनी साग के विधी कन्या के विद्याधरी. मग पुढे विद्याधरी कसे ग ग ग सा ग सा नि प विद्याधरी विधी कन्या के विद्याधरी वागेश्वरी ग म प पनी वा. आता बघा वागीश्वरीच्या वा वरती म प नि सा ग वा गी सा नि प सा वागेश्वरी. कसं आहे आता नोटेशन तुम्ही नीट लिहून घ्या, नीट समजून घ्या. आता मी न म्हणता तुम्हाला जरासं हळू वाजवून दाखवतो बघा. हा होपफुली तुमच्या लक्षात आलं असेल. जसं मी स्वर वाजवतोय नोटेशन सुद्धा तसंच आहे. सो तुम्ही रिलेट करून बघा. यूट्यूबवरती आपल्याला स्लो करून पाहता येतं. प्लेबॅक स्पीड तुम्ही कमी करू शकता व्हिडिओचा, तशी सेटिंग यूट्यूबवर आहे. स्लो करून बघा, समजून घ्या व्यवस्थित नोटेशन. आता हे झालं ध्रुवपद आणि त्याच्या आधीचं नोटेशन म्युझिकचं. आता ध्रुवपद जेव्हा संपतं त्यावेळेला जे पुढचं म्युझिक आहे ते बघा कसं आहे. ते खालच्या नी वरून चालू होतं. हा खालचा नी आणि सितार आधी आहे. सो खालच्या नी वरून हे सितारचं झालं. मग बासरी
आता हे जे बासरीचं नोटेशन आणि सितारचं नोटेशन आहे हे मी त्या ॲक्च्युअल इन्स्ट्रुमेंटवर वाजवून दाखवतो, म्हणजे तुम्हाला चांगलं रिलेट करता येईल. हे झालं सितारवरती. आता बासरीवरचं कसं आहे, हे बासरीवरचं नोटेशन झालं. अर्थात ज्या पद्धतीने ते स्वरबद्ध झालं आहे त्या लेवलचं कदाचित माझ्याकडनं येणार नाही, पण ऑलमोस्ट त्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. कारण हे ऐकून 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 तसे स्वर नोटेशनमध्ये काढायचे हे लिटिल थोडंसं टफ असतं. बट तुम्ही जर रिलेट केलं, गाणं ऐकलं, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने हे छान वाजवू शकता. तर तुमच्या लक्षात आलं असेल. आता पहिलं कडवं प वरून चालू होतं. प वरून कसं, जोस्ने परी प म ग म प म प, जोस्ने परी कांती तुझी. कसं आहे, प म ग म प म प, कांती तुझी. दुसऱ्यांदा, जोस्ने परी कांती तुझी, कांती तुझी. पहिलं कसं आहे, जोस्ने परी कांती तुझी. मग दुसऱ्यांदा, जोस्ने परी कांती तुझी. कांती ग म प नि सा नि प म ग, कांती तुझी. आले लक्षात? न म्हणता बघा. मुखरम्य शारद चंद्रमा. परत जोस्ने परी. कसं आहे, मुखरम्य शारद चंद्रमा. ग म ग रे रे सा नि नि नि, नि सा रे ग सा ग. मुखरम्य शारद चंद्रमा. परत जोस्ने परी. पण हे जोस्ने परी जरा नी वरून चालू होतं. जोस्ने परी कांती. कांती तुझी जसं सेकंड टाइम म्हणतो तसंच मुखचंद्रमा झाल्यावर सुद्धा जोस्ने नी वरून, नि प म ग म प, जोस्ने परी परी निध, कांती तुझी. ग म प नि सा नि प म ग, कांती तुझी. आलं लक्षात? आता न म्हणता बघा, ऐकून घ्या. आता हे इथपर्यंत नोटेशन तुम्हाला दिसतं. आता ह्याच्या पुढचं नोटेशन तुम्हाला फ्लॅश होताना दिसतंय. उजळे तुझ्या हास्यातुनी, उजळे तुझ्या हास्यातुनी. आता इथे हास्यातुनी दुसऱ्याने घेताना ग वर या. आता पहिल्यांदा कसं आहे, ध ध ध प ध धनी प म ग म ध. दुसऱ्यांदा
ध ध ध ध ध हास हास मधनी रे सा हास्यातुनी. पहिल्यांदा कसं आहे, उजळे तुझ्या हास्यातुनी, उजळे तुझ्या मधनी रे सा हास्यातुनी, स्यातुनी नी प मग हास्यातुनी. उजळे तुझ्या हास्यातुनी, चारी योगांची पौर्णिमा. कसं ग गम गमरे सापम मनी धसा निध प प प चा चा चारी योगांची. आता ची कसं आहे, म नि ध सा नि ध ची ची पौर्णिमा, चारी युगांची पौर्णिमा ही पौर्णिमा. पुन्हा एकदा बघा, न म्हणता. आलंय आपल्या लक्षात. आता याच्या पुढचं कसं आहे, तुझिया कृपेचे चांदणे, तुझिया कृपेचे चांदणे, तुझिया कृपेचे चांदणे. तुझी तुझी तुझिया कृपेचे चांदणे, तुझी या निग 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 रे मग, तुझी या कृपेचे चांदणे. क्रू वरती रेसा रेसा, तुझी नी 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 वरून कुठे जायचंय, नी ग रे म ग. हे फक्त या अक्षरासाठी आहे. नी ग रे म ग. या कृपेचे चांदणे. पुढे नितवर्षुदे आमुचा शिरी पनि साग निसाग. नितवर्षुदे आमुचा शिरी, नितवर्षुदे आमुचा शिरी. दुसऱ्यांदा शिरी प आणि नी बास. री शिरी म पनी साग निसाग नाही घ्यायचं. आता एकदा न म्हणता मी वाजवतो बघा. तुझिया कृपेचे चांदणे, नित वर्षुदे आमुच्या शिरी.
आलंय आपल्या लक्षात? आपण नोटेशन छान लिहून घ्या, व्हिडिओ समजून घेण्याचा प्रयत्न करा. आलंय आपल्या लक्षात? आता हे पहिलं कडवं झालं. आता पहिल्या कडव्यानंतर पुन्हा म्युझिक आहे. आता तो म्युझिकल पीस तुम्हाला फ्लॅश होताना दिसतोय. पहिले बासरी आहे, मग सितार आहे. तर ते कसं नोटेशन आहे ते आपण बघून घेऊया. हे बासरीचं झालं. सितार जरा सोपं आहे वाजवायला. आता हे साधारणतः हे जे नोटेशन तुम्हाला दिसतंय ते आता ॲक्च्युअल इन्स्ट्रुमेंटवर बघा कसं ऐकायला थोडंसं वेगळं वाटेल. आता ॲक्च्युअल फ्लूटवरती हे झालं बासरीवरती. आता सितार असं ते सितारवरती वाजतं. आलं आपल्या लक्षात? सो नोटेशन तुमच्या समोर आहे जे तुम्हाला दिसतंय वरती. ते नोटेशन तसं लिहून माझा हा व्हिडिओ बघून तसं वाजवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. स्लो करून बघा. नोटेशन एकदम छान आहे. आता जे पुढचं कडवं म्हणजे शेवटचं कडवं आहे. वीणेवरी फिरता तुझी, वीणेवरी फिरता तुझी, चतुरा कलामय अंगुली, चतुरा मधसा कलामय सा रे म ग रे सा. हे एकत्र त्या टाइमला आलं पाहिजे. तेवढं नाही आलं तर फक्त सारे ग घ्या. चतुरा कलामय अंगु, अंगु धप, अंगु आणि लीला धसानी धप, मग ली ली. वीणेवरी फिरता तुझी, वीणेवरी फिरता तुझी. आणि मग संगीत जन्मा ये नवे, संगीत. आता ज ज आणि जन्माचा जो मा आहे, मा ये नवे संगीत जन्मा ये नवे जडता मती. आता मतीची ची भंगली, जडता मती ची ची भंगली. पौर्णिमा आणि ते कसं आहे तसंच सेम नोटेशन आहे. आता इथपर्यंत लक्षात आलंय आपल्या? बघा एकदा न वाजवता बघा, एकदा न म्हणता मी वाजवतो बघा. वीणेवरी आणि आता शेवटचा पार्ट जो फ्लॅश होताना दिसतोय तो पहिल्या कडव्यासारखाच आहे. उन्मेष कल्पतरुवरी, उन्मेष कल्पतरुवरी
इथे पण मंजिरीचा री तसाच. बहरून आल्या मंजिरी, बहरून आल्या मंजिरी, वागीश्वरी जय शारदे. तर आशा करतो की हे तुमच्या लक्षात आलं असेल. नोटेशन थोडंसं कठीण आहे, नो डाऊट. गाणं आधी ऐका, मग ह्या नोटेशनला रिलेट करा. जर तुम्हाला पटलं, आवडलं तर हे वाजवण्याचा प्रयत्न करा. मला कल्पना आहे की निदान तुम्हाला 50-60% तरी हे गाण्याचे जे बोल जमायला लागले पेटीवर तरी तुम्हाला खूप आनंद होईल, कारण हे गाणं तेवढं सुंदर आहे. सो प्रयत्न करा हे वाजवण्याचा आणि अभिप्राय कळवा तुम्हाला कसं वाटलं हे गाणं. त्याप्रमाणे आपण पुढच्या नोटेशनला भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.